नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपले अन्न हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. गेल्या आठवड्यात समाज माध्यमांवर एक फोटो फिरत होता आणि तो अजब गजब फोटो पाहून मलाही त्याबाबत उत्सुकता वाटली. मी मग त्याचा मूळ शोधण्याचा प्रयत्न केला, पण नेमकं कुठं उपोषणाला ती तरुण बसले, कुठं नाही याची काही माहिती अद्यापपर्यंत मिळू शकली नाही. त्यातच आज परत पुण्याहून समाज माध्यमावर एक अशी वेगळी बातमी आली. ती म्हणजे पिंपरी चिंचवड पोलीस दलात एकाच पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या 2 महिला पोलीस कॉन्स्टेबल येत्या 30 तारखेला आळंदीमध्ये विवाहबद्ध होणार आहेत. दोघी एकमेकींशी लग्न करणार आहेत आणि त्या लग्नासाठी त्यांनी अधिकृतरित्या त्यांच्या वरिष्ठांकडं रजेचा अर्ज पण दाखल केलेला आहे. ही दोन लोकांचे हे वाचल्यानंतर निश्चितच त्याबद्दल मनात चलबिचल झाली, वेगवेगळे विचार आले. जो फोटो आहे तो म्हणजे लग्नासाठी उपोषण असं तो आहे. तो मोठं बॅनर करून उपोषणाला जसे लोक बसतात त्या व्यासपीठाच्या मागचं बॅनर असतं तसं ते बॅनर आहे. लग्नासाठी उपोषण ती वास्तव परिस्थिती आहे. जे आपल्या आसपासच्या भागात ती दिसून येत आहे. मुलं शिकतात, त्यांचं वय लग्नाचं होऊन टळलं तरी त्यांच्या लग्न जमत नाही आणि लग्न न जमल्यामुळं साहजिकच त्यांची वय वाढत राहतात. त्याला कारण काय आहे? मुलं आणि मुलींचं जन्मोत्तर दराचं व्यस्त प्रमाण एवढं तर नाही की लग्नासाठी मुलांना उपोषण करण्याची पाळी. आपल्या ह्याच्यात दर 1000 मुलामागं किमान 900 ते 950 मुली आहेत असं जन्मदर ची माहिती पाहिली तर महाराष्ट्रात ही सरासरी दिसून. मग मुलांची लग्न का जमत नाही तर त्याला कारणीभूत सगळ्याच्या मुळाशी पहिली एक गोष्ट आहे, ती म्हणजे प्रत्येक मुलीच्या पालकांना त्यांच्या मुलीसाठी जो वर हवा आहे तो शासकीय नोकरीत असला पाहिजे. त्याची शासकीय नोकरी गावाजवळ किंवा याच्यात नसावी असाही एक आहे, तर तिच्या नोकरीत ही पुण्या मुंबईत असावी. पुण्या मुंबईत त्यानं त्याचा फ्लॅट असावा आणि सर्व सोयीयुक्त असा तो फ्लॅट असावा असंही अनेकांच्या डोक्यात आपली मुलगी कोणाशी लग्न करणार या बाबतीच्या असतात. आता मुलाचं लग्नाचं वय साधारण 23 ते 28च्या दरम्यानचं आपल्याकडे धरलं जातं. वयाच्या 23व्या वर्षी म्हणा किंवा 28व्या वर्षी म्हणा, कितीही अगदी क्लास 2 किंवा क्लास 1ची जरी नोकरी त्या मुलाला असली तरी तो स्थिर स्थावर होऊ शकत नाही, हे कालावधीत सत्य आहे. पण ते मानतंय कोणी मानत नाही आणि त्यामुळं मग मुलं आपलं लग्नच वेळेवर होत नाही या कारणामुळं ते मानसिक दृष्ट्या खचून जात आहे आणि त्यामुळंच मग काही मुलं एकत्र येऊन ते लग्नासाठी उपोषण करतात की काय अशी परिस्थिती आहे. कुठल्याही पालक आपल्या
मुलीला व्यवस्थित सांभाळ करेल अशा युवकाशी त्यांना त्याचं लग्न करणं योग्य वाटत नाही. आणि मुलाकडच्याही पालकांना जर मुलीकडून काही वरदक्षिणा चांगली मिळावी अशीच अपेक्षा आहे. आणि त्यामुळं हे मूळ कारण आहे, लग्न वेळेत वयात असताना होत नाही त्याचं. आणि त्यामुळंच मग कुपोषण किंवा मग डिप्रेशन येऊन आत्महत्या करणं वगैरे अशा घटना घडत आहे. आता तर दुसऱ्या बाजूला त्या दोघीही पुण्यातल्या पोलीस कॉन्स्टेबल महिला ह्या शासकीय नोकरीत आहे. योग्य असं त्यांना पगार पण मिळतो आहे आणि पोलीस असल्यामुळे त्यांच्या वर्दीचा पण दरारा असणार आहे. पण तरीही त्यांनी पुरुषाशी लग्न करण्याचा निर्णय घेतलेला नाही, तर त्यांनी दोघींनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांनी हा निर्णय का घेतला असावा, का नाही, हे त्या दोघींनाच माहीत. परंतु समाजाला ते बहुतांशी मान्य पण नसेल, परंतु त्या दोघींना ते मान्य आहे हे मात्र नक्की. आणि त्यामुळंच त्यांनी हा विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यासाठी त्यांनी मग पिंपरी चिंचवड ज्या पोलीस स्टेशनमध्ये त्या कार्यरत आहेत त्या पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडं आम्ही दोघी येत्या 30 ऑगस्टला आळंदी येथे विधिपूर्वक विवाह करणार आहोत आणि त्यासाठी आम्हाला सुट्टी हवी असं त्यांच्या अर्जात उल्लेख असल्याचं कळत आहे. आता वरिष्ठ त्या दोघींना रजाही देतील. त्या दोघी त्यांनी ठरवलेलं असेल आणि कुटुंबालाही ते मान्य नसेल तरी त्या दोघींनी एकदा पक्का आपला निर्णय ठरवलेला आहे. त्यामुळे त्या आळंदीत अगदी विधिवत आपला विवाह सोहळा उरकून टाकतील हे मात्र नक्की. पण या घटना समाजात आज काय चाललं आहे हे दर्शवण्यासाठी बोलक्या आहेत असंच म्हणावं लागेल. मग यावर समाज म्हणून सर्व एकत्र येऊन काही विचार करतील की नाही. मुलींचे पालक आपल्या मुलीसाठी किंवा मुलगी पण आपल्या अपेक्षा अशा एवढ्या अपेक्षाचा फापट पसारा ठेवणार नाही. त्यावेळीस कुटुंबात योग्य वयात योग्य वेळी लग्न होतील एवढं मात्र नक्की. मराठा समाजात ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावी. ती कुणबी प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्याची व्हॅलिडिटी व्हावी. या आधी वेगवेगळ्या मागण्यांसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील येत्या 29 ऑगस्टपासून अगदी अंतिम आंदोलन करणार असल्याची त्यांनी घोषणा केलेली आहे. त्यांच्या या घोषणेमुळं साहजिकच सरकार त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी पुढं येऊ लागलेलं आहे. आजच्या अगोदर 2-3 दिवसापूर्वी माजी मंत्री आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मनोज जरांगे पाटलाची भेट घेऊन त्यांनी उपोषण करू नये असं त्यांचं मन वळविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला, पण तो फोल ठरलेला आहे. आज परत सरकारचं शिष्टमंडळ, त्यात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, त्याचबरोबर उदय सामंत, प्रकाश लाड आदी मंडळी येऊन मनोज जरांगे पाटील यांना भेटली. मनोज जरांगे पाटलांच्या मागण्याविषयी त्यांनी त्यांच्याबरोबर चर्चाही केली. परंतु यातून मार्ग काढण्यासाठी काही वेळ लागेल असं शिष्टमंडळानं मनोज जरांगे पाटील यांना सांगितलं. मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत त्या हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटचा खरंच तुम्ही एक अध्यादेश खरा काढला आहे का
अशी मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना विचारणा केली. त्यावेळेस त्यांनी अध्यादेश काढल्याचं योग्यच असा अध्यादेश काढला असल्याचं मनोज जरांगे पाटील यांना सांगितले. त्यानंतर मराठा आंदोलनाच्या वेळी ज्या तरुण आणि मराठा समाजाच्या लोकांवर गुन्हे सरकारनं दाखल केले आहेत, त्यातील गुन्हे मागे घेतले की नाही अशी विचारणा म्हणून जरांगे पाटील यांनी केली. त्यावेळी आकडेवारीसह राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांना माहिती दिली. परंतु पुढील बाबतीसाठी आता 1-2 दिवसात आम्ही बैठक घेणार आहोत असंही विखे पाटील यांनी सांगितलं. त्यावर आता मनोज जरांगे पाटील हे सध्या माध्यमांशी बोलत आहेत. त्यांचं सरकारच्या शिष्टमंडळाची भेट झाल्यानंतरही समाधान झालेलं नाही. त्यामुळं 29 ऑगस्टच्या त्यांच्या आंदोलनावर ते ठामच असतील असं आत्ता थोड्या वेळापर्यंत तरी दिसतंय. आता पुढं सरकार कोणती पावलं उचलतं, काय आश्वासनं मनोज जरांगे पाटील यांना देतं, त्यावरच हे आंदोलन होईल की नाही यावर अवलंबून असणार आहे. 2 आमदार, खासदार, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचं सत्ता आणि एकूणच पूर्ण पंचायत समितीची सत्ता आणि बहुतांशी 8ही नगरपालिकेत सत्ता महायुतीची धाराशिव जिल्ह्यात आहे. पण तरीही धाराशिव जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्ष, त्यातही शिवसेना आणि भाजप यांच्यात सख्य आहे असं वातावरण जिल्ह्यात तरी दिसून येत नाही. त्यामुळं दोन्ही पक्षातील नेतेमंडळी एकमेकावर कुरघोडी प्रयोग करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यासाठी वेगवेगळे फंडे अवलंबतात आणि कुठला कोण कशात चुकतं आहे याकडं अगदी कटाक्ष देऊन पाहत असतात. आणि त्यामुळं मग नेहमी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या मध्ये समाज माध्यमावर असेल, माध्यमात असेल, तू मैमे सुरू असल्याचं दिसून येत असतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा त्याग करून धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश गोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर जेव्हा शिवसेनेत गेले, त्यानंतर काही दिवसातच त्यांनी धाराशिव शहरासाठी 18 कोटी निधीला परत मान्यता मिळवून आणली आणि ह्या कामासाठी एजन्सी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाला त्यांनी पसंती दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग काम करणार असला तरी हे काम धाराशिव नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात करायचं आहे. आणि मग हे काम कसं करण्यासाठी धाराशिव नगर परिषदेची ना हरकत लागते आणि ती ना हरकत देण्यास अजून तरी भाजपच्या ताब्यात असलेली धाराशिव नगर परिषद ना हरकत देण्यास राजी नाही असं दिसतंय. आणि त्यामुळं हे 18 कोटीचं विकास कामं त्या कामाला लवकर मंजुरी मिळेल का नाही, काम कधी चालू होतील याकडे धाराशिव शहरवासियांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आता आपण इथेच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद.